आम्ही आता चाललोय रायगडला. म्हणजे माझा पहिलाच ब्लॉग आहे हा. पण आम्ही आता चाललो रायगडला. आमची इथे गाडी तयार आहे. ही बघा, पाहू शकता तुम्ही. इको केले इको. मोर्या मंगल मूर्ती शिवबाप्पा महाराज की. आता नारळ फोडलेला आहे आम्ही. पण प्रवासाच्या आधी नारळ फोडायला लागतो, चांगलं असतं. सोडायला आलेले आहेत फॅमिली. हे बघा आमची इथली जुई असते. चला येतो गँग आहे. अरे फोटो काढायचा आहे ना वाचन. हे इको आहे. बॅग बीट ठेवलेले आहेत. एकच बॅग राहिले, बाकी सगळं आमचे. बघा प्रशांत काका हे ड्रायव्हर आहेत आमचे. ह्यांचीच गाडी आहे म्हणजे. हे बघा हा दुसरा एक काका आमचा, सर्वात मोठा काका. हा बघा सर्वात मोठा काका आमचा कंडक्टर आहे. सगळे आता निघालेलं काय नाही रे. सगळी पब्लिक आहे. आता आम्ही माणगावला आलोय. जरा रिओ घ्यायचे एनर्जी ड्रिंक. तर इकडनं पुढे 1 किलोमीटर नंतर लेफ्ट मारलात तर तुम्हाला कमान लागेल किल्ल्याची. तिथं नाव बिव टाकलं, नवीन बनवलं आहे ते कमान लागेल. तुम्हाला ती दाखवीन कुठनं पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी. काय बघा इकडं हायवे आहे आणि इकडे पुढे इकडे लेफ्ट साईडला महाराजांचं हे इकडनं सरळ आतमध्ये आम्ही आमची रूम घेतली. आम्ही इकडे चाललो कॉटेजवर हॉटेलला. त्याच्या पुढं अजून रायगड आहे. ते उद्या सकाळी तुम्हाला दिसेल बघायला भेटेल. आणि आता आम्ही रात्री जेवणार झोपणार लवकर उठायला. जेवायला आलो आम्ही. नाही बघू चिकन सुका पण आहे. पुरी केली. आम्ही पुरी मागितली, म्हणजे भाकरी अवेलेबल नाही पण पुरी घेतली. भात आहे. भात नाही ना काय. सकाळ झालेली आहे. हो ना, सुप्रभात. बघा सकाळचा सीन बघा कसला भारी आहे एकदम. रूमच्या इथे आमची गाडी खालीच आहे. आता रात्री इकडनं आलो आम्ही या साईडनी आणि आता ह्या साईडला जायचं आहे. इकडनं जास्तीत जास्त हे बघा, हे आमच्या हॉटेलचं नाव आहे कृष्णकुंज रेस्टॉरंट. मस्त रूम बिम मस्त साफसुथरे आहेत एकदम आणि आपल्याला परवडतील अशाच आहेत, टेन्शन नाही तसा. आणि इकडनं आता ह्या रोडनीच सरळ आपण जाणार रायगडच्या ह्याला. पाचाड गाव लागेल मेन अजून. म्हणजे आपण पाचाड गावच आहे पण थोडा पुढे गेला का फाटे फुटतात. एक महाडला जातो पुढे गेलात की. आणि महाडला जातो एक. आणि लेफ्ट साईडला लेफ्ट मारला की रायगड. आपल्याला लेफ्ट मारून रायगडला जायचं आहे. हे जास्तीत जास्त पायथा 1 किलोमीटर आहे, 1-2 किलोमीटरच आहे इथनं. आणि समोर बघू शकता तुम्ही मस्त सीन आहे. हा सीन बघायला जायचं आहे. बघू आता सगळे तयार तर होत आहेत. नशिबात असेल तर भेटेल. हॅलो, झालेलं आहे तयारी सगळी आमची. आता हे कॉटेज आहे. इकडनं आम्ही चाललोय नाश्त्यासाठी. नाश्त्यामध्ये चहा बिस्किट केले. बघू आता काय पुढं बघू काय आहे. अजून तर तयारी चालूच आहे. रात्री झोपायला पण लेट झाला, काय हे नाही. इकडं आमचं ते हॉटेल आहे. तिथं चाललंय चहा पाण्यासाठी. आमच्या गाडी तर पोचली तिथे. आता बघू कसं होते ते.
आहे वातावरण बरं आहे, पण आता लवकर निघायचं होतं आम्हाला. लवकर काय निघता येणार नाही. ऊन लागलं की वाट लागेल चढताना. जाम वरती आहे परत ते, त्या वेळ लागेल. आता जरा चहा पाणी करतो, नाश्ता करतो, मग भेटू आपण तुम्हाला परत. तर आमचा नाश्ता झालेला आहे, चहा बिस्किट खाल्लेला आहे. जरा फोटोशूट चालू आहे इकडे. गाडीत बसलेला आहे आमच्या प्रशांत काका. अक्षय इथं आहे, अक्षय आहे, तो आयुष, तो माहिती आहे नवीनच आहे अक्षय आयुष. आता निघतो आम्ही इकडे, फोटोशूट चालू आहे. गाडी स्टार्ट. चला बसा बसा. हे नीरज बस चल. अरे जे थोबाडं नाही चांगली आणि फोटो काय फोटो येणारी त्यांची साल्यांची थोबाडं बघ असले साल्यांची. जाण्या जाड्या बस ना साल्या. हे घेतो ना चल. बघा हा केतननाथ आहे, नीरज खास डिग्री यार. बसता बसलत काय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. चला भावानो, आम्ही आता बसतोय गाडीत, पुढं जायचं आपल्याला. सुरू झालेला आहे. कुठे आपल्या जिजाऊंच्या आहे ना, जिजाऊंच्या समाधीला ना. तर जिजाऊंच्या समाधीला थांबायचं आहे. तिथं 5-10 वेळ लागतील. तिथं दर्शन घ्यायचा, परत पुढे जाऊन मग आपण चढायला तिकडे किल्ल्यावर सुरुवात करू. आता आम्ही आलोय जिजामाता समाधीजवळ. हे बघा इकडनं ते आलो सरळ थोडा हेच ना, जिजामाता सगळं आहे. पॉज करून तुम्ही वाचू शकता. इथं सगळं सूचना आहे. स्कूल बस पण आलेले आहेत. ते शैक्षणिक सहल चालू असते. गेट आहे. जाम पब्लिक आहे. असे लहान लहान पोरांना बघितलं की जुने दिवस आठवतात शाळेतले. आपण जायचं, आम्ही पण शाळेत जायचो, फुल मजा केली. शाळेचे दिवस कधीच येऊ शकत नाही. मस्त आहे, म्हणजे असं मस्त बनवलं इथे समाधीमध्ये. ते बघा पाहू शकतो. इथे बघा हे सगळं मस्त जिजामाताचं समाधी आहे इथे. बोलला ते इथे मस्त आहे. आलो पाया पडलेले आहे. हे बघा इथे सगळं लिहिलेलं आहे. सगळं तुम्हाला समजेल, तुम्ही पॉज करून वाचू शकता. इथे पण तुम्ही वाचू शकता.
मस्त हे केलंय, म्हणजे असं गार्डन होते. आता कसं जास्त कोण मेंटेनन्स नाही म्हणून जरा हे झालंय. आता मस्त होतं सगळं. जरा पाया पडून झालं. आता पुढं आम्ही इथं जातोय आता. आता रायगडलाच सुरुवात करणार चढायला. अजून थोडा पुढे 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर पुढे गेलं की पायऱ्या सुरुवात होती. नंतर बघू काय आहे ते पुढे सांगेन तुम्हाला. तिथं उतरलं की परत पुढचा प्रवास होईल, कंटिन्यू करतो. हा ठीक आहे. आता आम्ही उतरलोय गाडीतनं. आता आम्ही ते पायवाट आहे, चित्त दरवाजा बोलतात, चित्त दरवाजा म्हणून, तिथनं आता सुरू करतोय. आणि इथं बघा हे दुकान आहे सगळी नाही. आणि इथं शिवप्रसाद हे आहे, हॉटेल आहे. नाही बघा इकडनं हे आता नवीन ते पायऱ्या हे केलंय, किल्ले रायगड म्हणून लिहिलेलं आहे. इथनं तर मी चाललो वरती. तिथं तुम्हाला काय माहिती ती पाहिजे असेल ते बघा, हे गाईड बीड आहे तिथे सगळं काय असतं ते. 2 तासाचे 800 रुपये घेतात, 2 तासाचे. फोटो विटो काढतो. सुरुवात केली का तुम्हाला परत चालू येतो सोबत, आम्हाला जोडून घेतो तुम्हाला. तुम्ही परत आमच्यासोबत जोडले रे माझ्यासोबत, कारण आता आम्ही सुरू केलं आहे चढायला. इथनं पायऱ्या आहेत, जरा मस्त झालंय. पहिले पडलेल्या होत्या, आता मस्त बनवल्या परत ह्यांनी. आणि पाहू शकता तुम्ही सीन, मस्त सगळी कसं धुका आहे. इथं एवढी नाही, आता थंडी नाहीच आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही सगळी सह्याद्री पर्वत रांगा सगळी. रायगड टकमक टोक आहे. वरती जाऊन तुम्हाला दाखवीन. प्रत्येकाने बाटल्या घेतल्या हातात, 1-2 बॅगेत पण घेतल्या जेवासाठी. ते काल लाडू दिल त्या काकींनी आमच्यातल्या, ते पण घेतलेत. आणि हे आहे मस्त. इथनं तुम्ही पाहू शकता सगळं कसं आहे हे. हा आता नवीन पायऱ्यांचं काम चालू आहे इकडनं. त्या तिकडं पण काम चालू आहे पायऱ्यांचं. हा आता नवीन पायवाट टेम्परवरी ठेवून ठेवले. तर ह्याच्या पुढे हे बघा, इकडं आता काम तर चालू आहे. काय आहे ते नाही समजत, पण दाखवतो तुम्हाला. तर इकडं इकडून पायऱ्या हे चुना मिक्स सिमेंट आहे. हे बघा, हे चुना टाईपच आहे, म्हणजे चुनाच आहे ना तो. चुना मिक्स रेती, म्हणजे जुन्या काळात होतं ना, जुन्या काळात असा चुना गोल्ड मिक्स करायचे. पण आता गोल्ड नाही हो का. आता इकडनं आपल्या वरती जायचं आहे, पण ह्या साईडला अजून एक रोड आहे खाली लेफ्ट साईडला. पण कुठं जातोय माहिती नाही मला, पण मी पण पहिल्यांदा बघतो. हा खाली गाव बिवात जात असेल, तिकडं रोड आहे एक साईडला, ह्या साईडला तिकडे जात असेल. आपल्याला इकडनं सरळ वरती, म्हणजे तो पहिल्या पायऱ्या तिकडनं अशा सरळ इकडं होत्या. आणि आता ह्या इकडनं परत उलटा चढून इकडं वरती चढायचं आहे. वरती चढलाय ते बघा, आमची माणसं तिकडे येते. पुढं तुम्हाला दाखवू, जेवढा दाखवता येईल तेवढा. पण आता सवय जास्त चालायची राहिली नाही, पण दाखवतो तुम्हाला जेवढा. मला असे मध्ये मध्ये दुकानं भेटते, ताक, लिंबू सरबत, टोपी पण दुकान आहेत. ऊन बिन लागला कधी का
चॉकलेट रेड सर पाहिजे तर तुम्ही जाऊ शकता, म्हणजे असं घेऊ शकता. पण मी सांगेन तुम्हाला कोल्ड ड्रिंक्स पेण्यापेक्षा इथे ताक आणि लिंबू सरबतच पिया, चांगलं असतं. पुन्हा येणं चढताना आहे ना मला ते बरं पडेल, कारण कोल्ड ड्रिंक्समध्ये एवढं हे नाही, एनर्जी नाही भेटणार. लिंबू सरबत ताका एकामध्ये तुम्हाला भेटेल सगळं. अजून एवढ्या वरती जायचं तिथे टकमक तो किंवा दिसणार नाही, ह्याच्या पलीकडे गेलाय. मला जरा थोडाफार दम लागलाय, सवय नाही. तुम्हाला पुढं जेवढा दाखवतो तेवढं दाखवतो, पुढं भेटू आपण परत. तुम्हाला दाखवायचं आहे हे गाढव आहेत, यांच्या पाठीवर आहे ना दगड सिमेंटचे गोणी, हे आता काम चालू आहे. म्हणजे वरती काय वस्तू लागतात त्यांच्या खांद्या म्हणजे पाठीवर टाकून सगळं वरती नेतात खाली. पण बघ आयुषपेक्षा ह्यांना अक्कल आहे, ह्या साईडने चालत आहेत. आयुषपेक्षा अक्कल ह्यांना जास्त आहे. उगाच गाढव हुशार नाही, एवढा कठाडा नाही तरी पण ते बघा ह्या लेफ्ट साईडनेच चालतं. हो कसलाय लाल्या खाल्लास का ना, खाय टाकला तुझा मस्त कुत्रा बाबा, स्वच्छ बाबा. बैल पण येतात इकडे बघा सीन कसलाय. पूर्ण सह्याद्री पर्वतरांग. अजून वरती गेला का तुम्हाला दाखवीन अजून प्रॉपर मस्त सगळं आहे बघण्यासारखं आहे. रायगड छत्रपती शिवाजी महाराज, रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला माहितीच आहे काय आहे ते त्यांचं. हा आम्ही आलो आता जवळ वरती. इथे आता इकडनं तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल म्हणून रायगड हे सगळा बघा. आता रायगडचं आहे तिकडे आणि इकडनं बघा सीन असं वाटते. उगाच लोक आणि हा बघा टकमकटोक. आपल्याला जायचं तिथे, तुम्हाला नेणार तिथे, म्हणजे मी जाणार तिथे तर तुम्हाला दाखवणारच मी. बघा का उगाच लोक एवढ्या वरती चढून येत नाही. मित्र सगळे दमलेत. इथं कसं दुकानात भेटतं, दुकान आहे इथे खालच्या दुकानात मी पियालो ताक बीक. तिथं शाळेचे आमच्या घरचे काका दमलेत फुल. बाबा चाल बाबा, 4 बैली ये आलास झाला आहे बघ. पडलो तिकडं ते बुरुज दिसतात ना, तिकडे जायचं आपल्याला. आणि इकडनं हत्ती तलाव आहे इकडे. मला इथनं विचारायला लागेल कुठे गेले ते, कारण आमचे 2 जण पुढे गेले. जयला विचारतो आमच्या. तुम्हाला बघतो ह्यांचं काय कुठं आहे ते. जेवायचं सांगितल्यावरती झुणका भाकर आहे जेवायला. इकडनं मस्त व्ह्यू आहे. इकडे हे ना
रोडनी हे आहे सगळं हत्ती तलाव व ते सगळं राजदरबार सगळं महाराजांचा समाधीला तुम्हाला नेहमी तिकडे जाणारच आहे. आता बघू, आता मित्र भेटले की तुम्हाला परत तुम्हाला दाखवतो सगळं. भेटू. हत्ती तलावाजवळ आलोय आम्ही. हत्ती तलाव तुम्हाला दाखवतो. हा बघा, अरे ते काय पूर्ण खाली आहे तो. मला वाटतं तो खालना एखाद वेळेस लिकेज असेल, हाच तो धबधब्याला पाणी जात असेल. कारण ह्या वर्षी 2024 मध्ये जाम पाऊस पडला, म्हणजे पायऱ्या बिऱ्यांवरनं पाणी जात होता जाम. एवढा पाऊस पडला, लोक थांबलेली, ढगफुटी झाली ती म्हणजे रायगडावर. तरी पण हा एवढा खाली आहे, विचार का. म्हणजे ह्याचा हे बघा सगळे इथं हत्ती तलावाचं हे आहे. कोणाला वाचायचं असेल तर पॉज करून स्क्रीनशॉट काढून तुम्ही वाचू शकता. मस्त आहे. आणि इकडं आहे म्हणजे 30 एक घरं, 25-30 घरं वरती वस्ती आहे. लाईट बीट पण आले वरती आता, पहिले नव्हती. मी आता ही माझी चौथी फेरी आहे. आमचे सगळे पब्लिक भेटले आता परत. काका जय. कुंभार कुठं आहे? हो कुंभार. आमचा एक माणूस तो तिकडे आहे. काका येते त्या रोडने आम्ही आलोय इकडनं. शॉर्टकट मारून आलाय आता इकडे आम्ही चाललोय. शिरकाय माताचं मंदिर आहे इकडे, तर इकडे चाललो सगळे मंदिराला पाया पडायला. आम्ही पण दर्शन घेतो. मस्त मस्त नवीन देऊळ बांधलं. वा, गो माता पण आले. तुला खाते काय काय गो माता आलेली आहे. मला दर्शन घ्यायचं आहे. गो माता बाजूला काय पाठी लागली. आलो होळीच्या माळामध्ये. ही आमची माणसं आहेत तिथे. तिथे आहे ना ते शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि हा सगळा होळीचा माळ आहे. तुम्हाला काय वाचायचं असेल ते बघा, इथं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकतोय. तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट काढून वाचू शकता. तिथं सगळी माहिती दिलेली आहे. आणि आता सुधारणा होत चालली आहे. आणि हा बघा, हे आहे ना हे म्हणजे बाजारपेठ, जुनं बाजारपेठ आहे. तुम्हाला ते दाखवू जरा. पहिले आपण इकडं ह्या साईडला जायचं, महाराजांच्या स्मारकाजवळ, तिथं जाऊ. पहिल्यासारखं झाल्यावर कसं होईल इथे, पहिले कसं असेल ना, मस्त एकदम वाटत असेल ना इथे पहिले. हे बघा, तुम्हाला लांबनं दाखव, नंतर दाखवीनच तुम्हाला. हा पूर्ण इथनं बाजारपेठ आहे पलीकडे पूर्ण, तुम्हाला तो दाखवीन नंतर. आणि ते आपल्या तिकडे पण जायचं आहे, महाराजांची समाधी आहे तिकडे. तो हाय खरा शिव मंदिर, पण त्याला लांबना असा बनवला आहे का तो मशिदीसारखा दिसतो लांबना. बघा इथनं तुम्हाला समजेलच. पण तुम्ही आतमध्ये गेलास तर इथं महादेवाची पिंड आहे आतमध्ये. ते दुश्मनाला आता आम्ही इकडे बाजारपेठेतनं चाललोय तिकडे. आता शिवाजी महाराजांचं स्मारक नंतर हेच करू. तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर इथं बघा, हे स्क्रीनशॉट करून
वाचू शकता तुम्ही. आणि हे बघा, हे बाजारपेठ आहे. हे बघा असं बाजारपेठ म्हणजे तेव्हाचे. आणि बघा तुम्ही एक विशिष्ट बघा की उंच किती आहेत ते बघा. माझ्या माझ्या तरी हाईट डोक्यावर कानापर्यंत लागतात ते. म्हणजे विचार कर एवढे उंच काय ते. कारण पहिलेची मावळे ते घोड्यावरनंच सगळं घ्यायचे. घोड्यावर बसूनच खरेदी करायचे. काय असेल ते वस्तू काय घ्यायची असेल तर ते घोड्यावर बसून घ्यायचे. म्हणून ते सगळं असं आहे. आता वरती चढून दाखवतो. हे सगळं असं बाजारपेठ आहे. इथे जे हे इंग्रजांनी 15-20 दिवस हे जर हमले गेले म्हणजे हमला केला तर ते 15-20 दिवस जळत होते सगळं पूर्ण. बघू शकता चार साईडला चार असे आहेत. पूर्ण असा पूर्ण वरपर्यंत सगळं हे होतं वरपर्यंत. आपल्या पुढं पुढं जायचं अजून. तुम्हाला पुढं पुढं सगळं दाखवू आम्ही. तर पोरांनी काकडी घेतली. काकडी बघून खाऊ थोडा. एक तुकडा दे. मस्त मीठ मसाला आले काकडी आहे. जरा खाऊन बघतो. वा मस्त आहे. मस्त आहे. स्कूलचे हे जाम आलेत. पाहू शकते बघा किती जण आलेत स्कूलचे. स्कूलच्या सहल बिल जाम येतात. आणि आता थंडीमध्ये जास्त सहली असतात. बघा किती मोठं आहे बघा. म्हणजे विचार करा इथं म्हणजे इथं विकायची बसायचे आहेत. पण इथं सगळं भेटायचं. हत्यार सगळं तलवार सगळं. बाहेरची लोक इथं विकायला यायचे. आम्ही जेवढे आता चढलो तेवढं सगळं वरती इथे विकायला यायचे इकडं. बघा असे असतात. ते फालतूगिरी करतात. फालतूगिरी नाही करायची कधीच. कारण त्यांच्यामुळे आपण आहोत. अशामुळे दुसरी हिंदी लोक का ते आपल्याला हसतात ह्या कारणामुळे. आपण आपल्या जपत नाही आणि त्याच्यात हसतो. हे बघा इथं हे सापाचं हे कोरलेलं आहे. ते आता मला पण काय माहिती नाही प्रॉपर काय आहे ते. पण काहीतरी असेल इथे सापाचं हे बघा ते कोरलेलं आहे. मला आता पुढे गेल्यावर दाखवतो समाईमध्ये. तिथं आपण परत भेटू परत. म्हणजे हे चालून पुढे दाखवतो तुम्हाला सगळं. आता आम्ही टकमक टोकावर आलोय. तुम्ही इथना जो व्ह्यू आहे ना म्हणजे सर्वात भारी व्ह्यू आहे. बघण्यासारखा व्ह्यू आहे. आणि इथनं पूर्ण सह्याद्री पर्वतरांगा आहे. पूर्ण सह्याद्री पर्वतरांगा तुम्ही पाहू शकता. आता ते धुक्यामुळे जरा ते ब्लर दिसते. पण पूर्ण बघू शकता तुम्ही कसं आहे ते. पूर्ण सह्याद्री पर्वतरांगा. आणि आपल्या टकमक टोका पुढं जायचं आहे तसा. इकडे पुढे जायचं आहे टकमक टोक्यावर तिकडे. तिथं गेलो ना तर तुम्हाला तिथे दाखवतो अजून कसं वाटतं तिकडे. चला तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही ब्लॉगमध्ये आहे ना. टेन्शन नाही. हो ना. आमचे वाघ असे उभे आहेत. या
अरे तुम्ही लायकी न झाले. तुम्ही वाघ आहेत बाबा माझे. माझ्यासोबत वाघ आले. वाघ आहे हा आमचा बघा. लायन लायन. तुम्हाला लांब आहे. मला थोडा पुढे गेल्यावर परत माझ्यासोबत जोडून घेतो. आता जरा आणि मला काय चुकत असेल बोलताना समजून घ्या, कारण पहिलाच ब्लॉग आहे. काय कमी जास्त बोललो असेल माफ करा. आणि आपलं माझं तर मी तर मराठीचाच विचार आहे, पण बघू पुढं कसं काय. हिंदीमध्ये पण होऊ शकतो, पण बघू मराठीमध्येच करणार आम्ही. जसं व्ह्यू बघितला ना एकदम असं मन हे होते. आम्ही बघा त्या रोडने आलो. तिकडे तो रोड आहे ना, हा घाट. इकडनं इकडे इकडे परत असं चढत चढत इकडे आलो. तुम्हाला तर बघा महादरवाजा राहायला दाखवायचा तिथं आहे ना, हा दरवाजा तिकडे. ह्या उतरवून आलोय. आता ही शेवटची स्टेप आहे स्लिपरी. ही बघा काहीच नाही त्याला. आता आमचा आऊस आहे ना उतरतोय. गेला की डायरेक्ट आम्ही मग त्याला घेणार तिकडे. बघू काय कसा उतरतोय. म्हणून शूज घालून यायचे हो. शूज नको. उतरलेलो आहे आम्ही तसे. बघ त्या कसं काय. आता बाथरूम करायची तर नाही, पण काय आता चालतं इथं कुठं शोध. पण आता आम्ही आलो टकमक टोकावर. सगळे बघा सगळे आलो इकडनं. बघायला पण व्ह्यू भारी आहे. इथे काय करायचे, कडे लोट करायचे. कडे लोट नाही ना, कोणी काय गुन्हा केला इथे म्हणजे किल्ल्यावर किंवा खाली असा, ते इथनं डायरेक्ट कडे लोट करायचे. कडे लोट म्हणजे इथं ह्या ठिकाणी उभे करायचे आणि इकडनं डायरेक्ट ढकलून द्यायचे. महाराजांच्या समाधी जवळ आता पाया बिया पडून झालाय. इथे महाराजांची समाधी आहे. इकडे पण काम चालू आहे. ही बघा ही समाधी वाघ्या कुत्रा होता त्याची समाधी आहे. त्याच्यानं झालेला वाद, पण तो आता मिटला वाद. मला पुढे आता दाखवतो महालाईला जाऊन. इथं आम्ही श्लोक घ्यायचा चाललाय. श्लोक घेऊ. आम्हाला ती जे हिरोजी इंदुरकरनी जी ती हे आहे पायरी, ती पण दाखवतो तुम्हाला. हिरोजी इंदुरकरची त्यांच्या नावाची बघा, त्यांच्या नावाची पायरी आहे त्यांच्या नावाची. तुम्हाला बघा, तुम्हाला असं दगडावर त्या देवाचा सगळं असं कोरलेलं नाव आहे ते सगळं हे. आणि इथला काय माहिती पाहिजे असेल ना तर इथं सगळं आहे. महाराजांचं कधी काय देहासन झाले ते सगळं ह्याच्यावर पाहू शकता. स्क्रीनशॉट काढून
मला पुढे गेला की सांगतो काय आहे ते. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सळगी देणे कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून मी सारी देतो. दही खातो दही. ओरिजिनल नाही दुकानातली नाही, काय ओरिजिनल दही गाईची, गाईपासून ना बाबा. कशी आऊस मस्त गण्या का बास गण्या गणे चमच्याच वरती गेला रे. आत्ताच उठलो फ्रेश झालो आणि आता राज दरबारात चाललोय. म्हणजे इथं सगळे पहिले काय कोणाला काय शिक्षा द्यायचे ते इथं द्यायचे ते. इथं आम्ही आता चाललो. म्हणजे इथं म्हणजे असं उंच झेंडा लावतात. आणि हे बघा इथे तुम्ही बघू शका 1924 ते 25 मध्ये आणि 2005 ते 6 म्हणजे साफसफाई परत सगळं काय. आणि हे बघा इकडे आता इथं आतमध्ये राज दरबार आहे. इथं आलं ना स्वर्गात आल्यासारखं वाटतंय खरं सांग. एकदा तरी भेट द्या रायगड तुम्ही आला नसलात तर. हे बघा इथं तुम्ही वाचू शकता स्क्रीनशॉट करून. आमची माणसं येतात हळूहळू. आणि इकडे बघा हे उसको क्वेश्चन मिलता है भाई तो सीढ़ी से आया मेरे तुम्हाला गाईड जाम भेटतील तुम्हाला. गाईड इथं कसे सांगायला असतात सगळे इतिहास. इतिहास सांगणारे गाईड तुम्हाला भेटणारच. इथं आता काय तुम्हाला कारण आता हे काम चालू आहे, थोडं संवर्धन चालू आहे. म्हणजे बनवायला घेतलं हळूहळू पहिल्यासारखा. आणि आता तिकीट आहे 25 रुपये पर माणूस. आता त्या ह्या दरवाज्यांना ओरडायचे म्हणजे आवाज द्यायचे काय पण मेसेज तो इकडे आवाज यायचा ऐकायला. हे बघा काय आहे काहीतरी असा गुफा आहे म्हणजे चोर रोड बीट असतात हे खाली इथं काय. संवर्धन चालू आहे. म्हणजे इथं आता पहिल्यासारखं बनवलं आहे सगळं. हो काम चालू आहे आता पहिल्यासारखं करायचं झालं आहे. बघू आता इथंच काय राज दरबारांना बाहेर आलो. आता आम्ही प्राण सोडत आहे तिथं. जिथे महाराजांनी शेवटचा प्राण सोडला तिथे तो तुम्हाला हे दाखवतो ठिकाण. आणि हे अष्टप्रधान हे काय अष्टप्रधान आहे अष्टप्रधान मंडल बोलतात. हे सगळे आहे पूर्ण हे जागा आहे नाही सगळं. हे आता काय राहिले नाही पण आता बोलतात ते. हे बघा हा राजवाडा इथे म्हणजे जिथे हे राजवाडा सगळा. आणि इथे महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. तो पाहू शकता इथे महाराजांनी अखेरचा
श्वास घेतला. इकडे कुठे प्रताप? तो दरवाजे आहो बाबू जय तिकडे आहे तो. ते आता पुढं बघतोय आम्हाला ते जे आता बुरुज राहिले शेवटचे तिथं. बाबा इकडने तिथं चाललं आता. हे जिथं बुरुज राहिले तसं फिरण्यासारखं जाम आहे, पण काय आपला टाइम नसल्यामुळे नाही जमणार आपल्याला सगळं फिरायला. आता आपण बुरुज कुठे ते बघायला. सावकाश. ते काय इथं पण काहीतरी आहे, तुम्हाला दाखवतो. इथं राणीवास आहे बघा. राणीवास म्हणजे वाचू शकते. त्यांच्या सांगण्यात आणि आपल्या सांगण्यात नाही फरक आहे. जमीन असं ते तंतोतंत सांगतात काय किती. मला वाटतं की हेच ते महाराजांच्या 9 म्हणजे महाराजांच्या 8 पत्नी जोडले आहेत तर 2 पूर्णपणे विरोधी आहेत, म्हणजे हे 2 4 आपल्या. हे विचार करा, एक राणी साठी एवढा मोठा महल होता, त्यात ते 8 होते. आता प्रत्येक वेगवेगळे दरवाजे इथे आहे, तिथे आहे, इथे एक आहे. आता हे दरवाजे खूप आहेत, पण तुम्हाला समजणार नाही कुठनं काय जायचं आहे ते. अगोदर आता जय नाव आहे ना तो बुरुजामध्ये कुठला होतो? बुरुजामध्ये आहे बघ वरती. ही जय हेच ना 1 2 3 9 8 दरवाजे. हा एक गेट आहे, दरवाजा सॉरी दरवाजा आहे, पण ते बहुतेक हा दिंडी दरवाजा जे पहिले दिंडी यायची तेव्हाचे दरवाजे आहेत. पण आम्हाला ते बुरुजावर जायचं. बुरुजावर भेटत नाही. बुरुजावर कुठला रोड आहे तो? हा तुम्हाला रोड भेटला ना? हा भेटला. जय बुरुज इकडे आहे वाटते, ते तिकडनंच. बुरुज दिसला मला, ते जायचं पुन्हा. हो चल 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 या हवं ये. हे बघा भेटले ते बुरुज. म्हणजे आता हे आता किती राहिलेत? 1 2 हे बघा 1 आणि 2च राहिले. असे 8 ना रे? हे असे 8 होते ना एकावर एक. हो 8 मजली, म्हणजे 8 मजली बुरुज होते. आता हा तर 2 ह्याचा आहे. ह्यात जायला दरवाजे बघा इकडनं. आता तो बंद केला कारण ते वरनं पडतात म्हणून. बघा तिथं बंद करून ठेवलंय. हे बघा हे खाली जायचं असेल त्याने इकडनंच बोलव आणि असेच जाऊ इकडनं. बघ झाला सगळा बघून. ये इकडनं या. बुरुजामध्ये जाऊन दाखवतो. खाली वरती होता
पण ते वरचं दाखवायचं होतं रे. एक मिनिट. कुठं आहे? 2 मिनिट. हे बघ हे आतमध्ये असं होल बिल आहे इथं, पण ते काय आहे का हे पण आता हे पण 2च मजली राहिले. तसे 8 मजली उंच होता. विचार करा किती उंच असेल ते. हे बुर्ज इंग्रजांनी जेव्हा हमला केला आपल्या रायगडावर लुटण्यासाठी, तर सगळं ते जळून खाक झाले, जळून वाट लागली ठेवली. ते प्रयत्न केले पण ते नाही उभारत. शेवटी ते बोलताना जुनं ते सोनं असं आहे. आणि हे बघा कसं वाटतंय, एकदम असं गुहेत आल्यावर का. हे बघा पहिलेचे कसे होते बघा. हे तुम्हाला दुश्मनाला असं भेटणार पण असे हे होते. हो दरवाजे असे आणि वरती बघा पूर्ण सर्कल. तुम्हाला तिथनं खिडकीतनं गेला असे खिडकी आहेत आणि इकडनं जायला रोड आहे. तुम्हाला पुढं पुढे पुढे गेलं दाखवतो उतरताना का अजून काय आहे का. आणि हे बघा खालना पूर्ण बघा असे दिसतात ते. बघू आता पुढे भेटलं की दाखवतो काय. आता आम्ही उतरलोय शेवटचा. हे बघा सगळे दमलेत जाम, म्हणजे इच्छाच नाही चालायची. पाय असे वथरायला लागलेत एवढे कंटाळलोय. अवस्था पण बघू शकता तुम्ही. शेवटचा बघा इथनं सुरुवात केली आम्ही. इथं बघा इथनं सुरुवात केली आणि इथनं लास्ट करतो आता. इथं फोटो काढलेला आम्ही आणि इथनं बंद बा. गाडी आहे, गाडीजवळ जायचा, गाडी बसायचा, रूमवर थोडा मी आराम करू आणि तिथनं मग घरी जाऊ. मला काय पाहिजे असेल इथे हॉटेल आहे तिकडे आणि तिकडे दुकानं पण आहे इथे. गाडीजवळ जाऊन मस्त बसायचा गाडीत. गाडीत जाऊन बसतो मस्त आराम करायचा रूमवर थोडा वेळ. निघालो की डायरेक्ट घरी. आपलं आता हे ब्लॉग म्हणजे ब्लॉग नाहीच, ब्लॉगच बोलता येईल. ब्लॉग हा आता बंद करत आहोत. शेवटचा आमचे ड्रायव्हर काका पण दमलेत फुल. आमचे माणसं दमलेत जाम. ड्रायव्हर काका खपले. ड्रायव्हर काकांच्या चाव्या फिरल्यात. चला हो नो नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटूया परत. आता हा ब्लॉग समाप्त करत आहोत. परत बघू आता कुठं आपण फेरी झाली फिरायची तेव्हा भेटू. आतासाठी बास. भेटू नेक्स्ट टाइम. धन्यवाद. आणि लाईक सबस्क्राईब शेअर करा. आवडला असलं तर कमेंट पण करा. चला बाय बाय बाय.